जैसे कि आप सभी जानते हैं, कुछ लोग की नजर में मुंबई पुलिस की छवि खराब होती है, मगर आज मुंबई पुलिस ने कुछ ऐसा कर दिखाया है जिससे लोग मुंबई पुलिस की सराहना करने लगे। नमस्कार, आदाब। MKZ न्यूज में आप सभी का स्वागत है। मैं हूं आपका अपना हयात खान। मुंबई पुलिस की मेहनत रंग लाई। आपको बता दें कि दादर शिवाजी पार्क सूर्यवंशी हॉल में परिमंडल 5 के पुलिस उपायुक्त गणेश गावड़े के नेतृत्व में दादर पुलिस थाने, शिवाजी पार्क पुलिस थाने, माहिम पुलिस थाने, धारावी पुलिस थाने, साहू नगर पुलिस थाने, कुर्ला पुलिस थाने, विनोभाई नगर पुलिस थाने, दादर सूर्यवंशी हॉल में रिटर्न ऑफ प्रॉपर्टी का प्रोग्राम आयोजित किया गया। तकरीबन 1 करोड़ 53 लाख की चोरी हुआ सामान, जैसे कि मोबाइल, गाड़ी, गोल्ड, लोग का चोरी हुआ सामान वापस दिया गया। मुंबई पुलिस के इस कार्य को देखकर लोग बेहद खुश हुए और लोगों ने मुंबई पुलिस की सराहना भी की। माननीय पोलीस उपायुक्त साहेबांची या ठिकाणी आगमन झाले आहे। जोरदार कांडी स्वागत करूया। माननीय पोलीस उपायुक्त गणेश गावडे साहेब, सर्वांनी बसून घ्यायचे। सर्वांना नमस्कार। आदरणीय प्रमुख होणे माननीय पोलीस उपायुक्त परिमंडल 5 श्री गणेश गावडे यांचे या ठिकाणी आगमन झाले आहे। मंचावर उपस्थित सहाय्यक पोलीस आयुक्त, माहिम विभाग, दादर विभाग, त्याचबरोबर कुर्ला विभाग या ठिकाणचे सहाय्यक पोलीस आयुक्त, त्याचबरोबर वरिष्ठ पोलीस निरीक्षक, शिवाजी पार्क पोलीस ठाणे, धारावी, कुर्ला, माहिम, बीबीनगर, शाहूनगर यांचे देखील या ठिकाणी मी स्वागत करतो। माननीय पोलीस आयुक्त श्री देवनवर्ते साहेब यांच्या आदेशानुसार परिमंडल 5 चे माननीय पोलीस उपायुक्त श्री गणेश गावडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या परिमंडल 5 अंतर्गत पोलीस ठाण्याकडून हस्तगत केलेले गहाळ, तसेच चोरी झालेले मोबाईल, तसेच इतर मुद्देमाल हस्तांतरणाचा आजचा जो कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमाच्या विशेष प्रसंगी मी आपणा सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। दागिने, कार, मोटर स्कूटर या वस्तूंचा समावेश आहे। असे दोन्ही एकत्रित मिळून मोबाईल आणि फसवणुकीच्या चोरीच्या गुन्ह्यातील हस्तगत करण्यात आलेला मुद्देमाल या सर्वांची एकत्रित मिळून किंमत आहे 1,53,70,300। मुंबई पोलीस दल नेहमीच नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्या मालमत्तेच्या संरक्षणासाठी कटिबद्ध राहिलेले आहे। आजचा कार्यक्रम त्या समर्पणाचा आणि अथक परिश्रमाचा एक उज्ज्वल पुरावा आहे। परिमंडल 5 अंतर्गत येणाऱ्या 7 पोलीस स्टेशनच्या विशेष पथकांनी त्यांच्या मार्गदर्शक अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली चोरीस गेलेले तसेच हरवलेले मोबाईल हस्तगत करून मूळ मालकांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केलेले आहे। आज या ठिकाणी त्यांच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत। मी दादर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री तेजाळे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय पोलीस उपायुक्त श्री गणेश गावडे साहेब यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। चोरीस गेलेले त्याचबरोबर हरवलेले मोबाईलचा शोध घेण्यासाठी माननीय पोलीस उपायुक्त परिमंडल 5 यांच्या मार्गदर्शनाखाली नेमलेल्या विशेष CIRच्या पोलीस पथकाने दिवस रात्र अथक परिश्रम करून मोबाईल हस्तगत करण्याची मोलाची कामगिरी बजावलेली आहे। त्यासाठी त्यांना एक प्रशंसापत्र माननीय पोलीस उपायुक्त परिमंडल 5 यांच्या हस्ते बहाल करण्यात येत आहे। मी आपण सोशल मीडियाचा वापर आता प्रत्येकाकडे मोबाईल आहे, प्रत्येकाजवळ मोबाईल आहे, 1 किंवा 2 मोबाईल घरातल्या प्रत्येक माणसाकडे आहे। तर ह्याच्यामध्ये आपण सोशल मीडिया सगळेजण वापरतात। सोशल मीडिया आपण ते फेसबुक असो, इंस्टाग्राम असो, स्नॅपचॅट असो, ट्विटर असो, ह्याचा वापर करत असताना आपण जबाबदारीने वापर करणं अत्यंत आवश्यक आहे।
बऱ्याचदा आपल्याला जी सोशल मीडियाची माहिती खात्रीशीर माहिती नसते हे आपण डोक्यामध्ये पक्क घालून ठेवा. कुठलीही जर माहिती आली त्याच्यात आणि ब्लाइंडली आपण विश्वास ठेवत असतो तर चुका होऊ शकतात. कुणी जर आयडिया दिला की शेअर मार्केटमध्ये एवढे पैसे गुंतवा तुम्हाला दर महिन्याला 10% रिटर्न मिळतील, होऊ शकत नाही त्याच्यात आणि ते व्हेरीफाय पण होऊ शकत नाही. त्याच्यात विश्वास ठेवणं चुकीचं आहे. किंवा आरोग्याच्या संबंधीनं सांगितलेलं असतं त्यावेळेला की आपल्याला आयुष्यावर कधीच कॅन्सर होणार नाही, ही औषधं आहेत, ही औषधं आपण घेऊन द्या. आपण ब्लाइंडली घेत गेलो त्याच्यात चालणार नाही. अनव्हेरीफाईड आहे ते, कुठे व्हेरीफाय झालेलं नाही. तर त्या याच्यात सोशल मीडियाचा वापर आपण जबाबदारीने केला पाहिजे. विशेषतः जे जातीच्या संबंधानं, धर्माच्या संबंधानं किंवा भाषेच्या संबंधानं आक्षेपार्ह मेसेजेस असतील तर ते मेसेजेस खात्री न करता पुढे पाठवले नाही पाहिजे. असे तुम्ही जे ऑफेन्सिव्ह मेसेजेस आहेत, भडकाऊ स्वरूपाचे मेसेजेस आहेत ते जर पुढे पाठवले तर आपल्यालाही प्रॉब्लेम होऊ शकतो. जर आपल्याला सोशल मीडियावर चुकीचा काही मेसेज दिसला, संदेश दिसला तर आपण तो पुढे न पाठवता त्याबद्दलची माहिती जवळच्या पोलीस स्टेशनला देणं अत्यंत आवश्यक आहे. हे जर केलं तर निश्चित पोलीस विभागाकडून आपल्याला मदत मिळेल. बाकी आज आपण या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आले, तुमच्या चेहऱ्यावरचे कृतज्ञतेचे भाव पाहून निश्चितपणे आम्हाला एक नवीन ऊर्जा आलेली आहे. ही नवीन ऊर्जा आम्हा सर्वांची जबाबदारी वाढवणारी आहे. आमच्या टीमनं खूप एफर्ट्स केलेले आहेत, भरपूर एफर्ट्स केलेले आहेत. मी सर्वच्या सर्व टीम, आमच्या पोलीस अंमलदारांपासून आमचे सर्व अधिकारी, क्राईम पीआय, सिनियर पीआय, एसीपी आहेत, यांचं मनापासून अभिनंदन करतो. जोरदार टाळ्या वाजवून त्यांना आणि यापुढेही आपलं सहकार्य आम्हाला चांगलं राहील याबद्दलची मी आशा बाळगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कधी गेला होता मुंबई? 23 मध्ये 2 वर्ष. विजयनगर पोलीस स्टेशनचे सत्यम श्री बहादूर पांडे कृपया आपण मंचावरती यावं. आपली बजाज कंपनीची ऑटो रिक्षा एक चोरीस गेलेली होती. त्याची किंमत 20 लाख रुपये होती. सदरची रिक्षा विनोबा भावेनगर पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने दिवस रात्र मेहनत करून हस्तगत केलेली आहे. 2 वर्षापूर्वी गेला होता. वो तो नया था बिल्कुल. कांग्रेचुलेशन, आपके चेहरे पे खूप खुशी है. प्लीज फोटो लीजिए. त्यानंतर धनंजय सुनील पिंपळकर. नरेंद्र पिंपळकर त्यांची इको कंपनीची मोटर कार ही चोरीस गेली होती. विनोबा भावे पोलीस स्टेशनच्या पथकाने ती हस्तगत केली आहे. गाडीची चावी देखील त्यांना आता मान्य पोलीस उपायुक्त परिमल पाथ यांच्या हस्ते देण्यात येत आहे. त्यानंतर जियान अहमद, शोएब अहमद, जियान अहमद, शोएब अहमद यांची होंडा कंपनीची शाहीर गाडी चोरीस गेली होती. ती विजयनगर पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने हस्तगत केली आहे. सदर मोटरसायकलची चावी या ठिकाणी त्यांना देण्यात येत आहे. जियान अहमद, शोएब अहमद त्यानंतर धारावी पोलीस स्टेशन मोहम्मद रजा साहिब अन्सारी, परमेश्वर भटकर, खान सना रफीक, दीपा रवींद्र, आपला कधी गेला होता? मागच्या वर्षी गेला होता मुंबई. कसं वाटतंय मुंबई आल्याचं?
खानसाना रफीक, दीपा रवींद्र, आज जो मुंबई पुलिस ने कार्यक्रम रखा है और जो रिटर्न ऑफ प्रॉपर्टी पब्लिक को देने के लिए काम कर रहे हैं, तो इसके बारे में मुंबई पुलिस के लिए आपका क्या कहना है? मराठीत बोलू? हां, मराठी. सर्वात प्रथम मी जय हिंद जय महाराष्ट्र. सर्वात प्रथम मी पोलीस प्रशासनाचे फार मनापासून आभार मानते की त्यांनी आमची हरवलेली वस्तू म्हणजे मला जवळजवळ 1 वर्ष झाले ही वस्तू माझी हरवली होती. माझा मोबाईल हरवला होता, तो आज मला मिळाला. मला फार आनंद होतो आहे. आणि हे शोधण्यासाठी त्यांना एवढे परिश्रम घ्यावे लागले याचा काय आपण विचारही करू शकत नाही. किती त्यांना परिश्रम घ्यावे लागतात. आपल्याला घेताना फार आनंद होतो आहे, मला घेताना फार आनंद होतो, पण त्यांना शोधताना किती कष्ट करावे लागले होते हे त्यांनाच माहिती. कुर्ला पोलीस स्टेशन. मी कुर्ला पोलीस स्टेशन महाराष्ट्रातल्या सर्व पोलिसांचे, पोलीस बांधवांचे खरंच मनापासून आभार मानते. थँक्यू. चुकून आपल्याकडे दुसरे सर, जो आज ये कार्यक्रम रखा गया है मुंबई पुलिस की तरफ से, तो यहाँ पे जो लोगों का रिटर्न ऑफ प्रॉपर्टी देने का काम है, तो उसके बारे में आपका क्या कहना है? आज मुंबई पुलिस के जोन 5 में जो CAR पोर्टल का इस्तेमाल करके मोबाइल रिकवर किए थे, वो 634 मोबाइल्स वो रिटर्न दिए गए. इसके साथ 58 तोला सोना, उसके ऑर्नामेंट्स भी रिटर्न दिए गए. 2 कार और कुछ सामान था वो रिटर्न दिया गया. जो मुंबई पुलिस की तरफ से इन्वेस्टिगेशन के दौरान जितनी भी प्रॉपर्टी रिकवर की जाती है, जो मिसिंग में हो, कुछ ऑफेंसेस में हो, वो हम रेगुलरली रिटर्न देने की कोशिश करते हैं. ये प्रॉपर्टी रिटर्न का ड्राइव पुलिस स्टेशन लेवल पे भी हमेशा शुरू रहता है. इसके साथ ही एक आध बार ऐसा हम एक साथ ज़्यादा लोगों को बुला के भी देते हैं. उससे अच्छा मैसेज जाता है, लोगों को पुलिस के काम की जानकारी होती है. इसके साथ ही अगर कहीं पे कुछ क्राइम होता है तो उसका प्रॉम्प्टली रिपोर्टिंग करना चाहिए, इसकी भी जानकारी पुलिस को मिलती है. थैंक यू. मेरा नाम दया मिट्ठू दिलवाडिया है. मैं गुजरात का रहने का हूँ और मेरा मोबाइल ये चोरी ये 2025 का पहले महीने पे 30 तारीख को हुआ था और अब जाके मिला है 6 महीने के बाद. बहुत बहुत धन्यवाद है पुलिस का. आप मुंबई पुलिस के बारे में क्या कहना चाहोगे? बहुत बहुत अच्छा है. मुंबई पुलिस बहुत अच्छे से काम करती है. बहुत अच्छा अपने को ध्यान से मेरे को मोबाइल मिला दिया. मैं कंप्लेंट किया था, बहुत अच्छे से काम करके मेरे को वापस करवा दिया. कौन से पुलिस स्टेशन में? साहू नगर पुलिस स्टेशन के उधर पे. मैं लेबर कैंप में रहता हूँ वहीं पे. बहुत बहुत धन्यवाद पुलिस को. सर, आप बताइए, जो मुंबई पुलिस ने आज इतना अच्छा काम किया है और रिटर्न ऑफ प्रॉपर्टी जो आपको रिटर्न मिली है, उसके बारे में मुंबई पुलिस का इस बारे में क्या कहना है? मुंबई पुलिस जो है वो वर्ल्ड की सबसे टॉप पुलिस में गिनी जाती है. और जो पुलिस मुंबई की पुलिस को कोई नहीं कर सकता है जो विजिलेंस बॉम्बे पुलिस की है. हमारी जो गाड़ी है, शंगड़े साहब ने बहुत अच्छे से उनको 1 हफ्ते 10 दिन के अंदर रिकवर करके दिया है. और वाकई उन्होंने ये काम जो किया, 1 हफ्ते के अंदर सर ने पूरा ट्रैप करके गाड़ी लगा के रत्नागिरी से आरोपी को पकड़ के लाके हमको गाड़ी यहाँ पे दिलवाया है. तो ये वाकई, और राजेंद्र आवाड साहब ने भी बहुत साथ में सपोर्ट किया और उसकी बदौलत ये गाड़ी वापस मिली है. इसके लिए बॉम्बे पुलिस को हम सैल्यूट करते हैं. कौन से पुलिस स्टेशन के हाथ में हुआ? दादर पुलिस स्टेशन में है और आवाडे साहब दादर पुलिस स्टेशन से. हम उनके लिए बहुत बहुत आभारी है बॉम्बे पुलिस के. थैंक यू. मुंबई पुलिस ने आज जो ये आपका रिटर्न ऑफ प्रॉपर्टी दिलाई है, उसके बारे में क्या कहना चाहते हैं मुंबई पुलिस के लिए? असल्यामुळे मी मराठीत बोलतो. ॲक्च्युली मी पहिला माझा फेब्रुवारी महिन्यामध्ये मोबाईल चोरीला गेला होता आणि चोरीला गेल्याच्यानंतर मी खूप रडलो. पण त्याच्यानंतर मग मी जेव्हा दादर पोलीस स्टेशनला मला एकाने सांगितलं की इथे जाऊन तुला कंप्लेंट करावी लागेल. दादर पोलीस स्टेशनला मी गेलो, शिवाजी पार्क पोलीस स्टेशनला. मला पोलीस स्टेशन पण ॲक्च्युली माहीत नव्हतं, कारण कधी आम्ही ते पायरी चढलेलेच नव्हती. नंतर मला तिथे अक्षय राऊत सर बाहेर भेटले, बसले होते असेच. मला वाटलं असंच कोणतरी व्यक्ती बसला आहे, म्हणून मी त्यांना सहज विचारलं सुद्धा की सर इथे दादर पोलीस स्टेशन कुठे आहे. तर त्यांनी ज्या पद्धतीने माझ्या अशा प्रकारे बोलले ना की खरंच खूप म्हणजे भरून आला. मी ॲक्च्युली रडत होतो ते सुद्धा विसरून गेलो त्यांच्यामुळे. म्हणजे अशी माणसं असायला हवी. त्याच्यानंतर त्यांनीच मला सगळी मदत केली. तिथून सुरुवात त्यांच्यापासूनच झाली. त्याच्यानंतर आलो आता मला समजलं ते आपले PSI सर प्रदीप सर रोहित पाटील सर, तर त्यांच्यामुळे मोबाईल मिळण्यास मला मदत झालेली आहे.
आणि आता ॲक्च्युली मी यांच्यासोबत पहिले फोटो वगैरे काढले. तर काय माहिती आहे, प्रत्येक ठिकाणी आपण जातात हिरोईनसोबत फोटो काढतो, ते यांना आपण रोल मॉडेल समजतो. पण ॲक्च्युली मला सांगायचं आहे काय की आपले खरे रोल मॉडेल हे आपले पोलीसच असतात. कारण काय आपण पिक्चरमध्ये बघतो फक्त त्या हिरोईनच्या मागे जातो फोटो वगैरे काढण्यासाठी, पण त्यांना काय ते त्यांचं पोट भरण्यासाठी आलेले असतात, ते त्यांचं पोट भरतात. पण ॲक्च्युली खरे रोल मॉडेल आपले पोलीस असतात, कारण आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये ते मदत करतात. का आज मला सांगा, आज मोबाईल मला मिळाला खरं अर्थात त्यांच्यामुळेच मिळाला, नाही तर मी आज हिरोच्या मागे लागलो असतो तर मला मोबाईल दिला असता का त्यांनी शोधून? नाही. मी आज पोलिसांपर्यंत पोहोचलो, त्यांनी मला जी मदत केली त्याच्यामुळे मी त्यांचा खूप म्हणजे खूप आभारी आहे. धन्यवाद सर. हे राजेश निकम आहे. मी पोलीस शिपाई अजिनाथ खेडकर. तर आम्ही झोन 5 अंतर्गत इथं मोबाईल ज्यांचे घाळ झाले आहेत आणि मिसिंग झाले आहेत त्यांचा वाटपाचा कार्यक्रम ठेवला होता. तर त्यातली एक राजेश निकम या व्यक्ती आपलं त्यांचं मनोगत व्यक्त करत आहेत, त्यांची मुलाखत. सर, ज्या वेळेला माझा मोबाईल चोरीला गेला तर त्यावेळेला अक्षरशः मला एकदम फार त्रास झाला. तर अक्षरशः माझ्या डोळ्यातून पाणीच यायला लागलं. तर त्यावेळेला मी ताबडतोब शाहूनगर पोलीस ठाण्यामध्ये गेलो. तिथे त्या ताई होत्या. त्या ताईंना सांगितलं का माझा मोबाईल गेला, जस्ट आताच गेला. बोला काय कदाचित बोला 10-15 मिनटाचा गॅप पडला असेल. तर त्या ताईंनी कंप्लेंट लिहून घेतली. ते ताई बोलले का तुम्ही जा, बोलले तुमची केलेली कंप्लेंट. तर त्यावेळेला ज्यावेळेला मी घरी आलो मी फार दुःखात होतो, कारण की माझा जो काय व्यवसाय होता, जो कामधंदा होता माझा, जो काय कामधंदा होता, जो काय व्यवसाय होता माझा, तो सर्व माझा फोनवरती अवलंबून होता. कारण की मी TV सिरियल ज्युनियर आर्टिस्टमध्ये काम करतो, कधी प्रोडक्शनकडून काम करतो, तर कधी सप्लायरकडून काम करतो. तर माझा ज्यावेळेला मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला, आता त्याच्यानंतर मी माझं कामधंदा व्यवसाय कसं करणार, कारण माझं पोटपाणी त्याच्यावरच चाललेलं आहे. तर ज्यावेळेला मी शाहूनगर पोलीस ठाण्यामध्ये ज्यावेळेला मी गेलो, त्या ताई बसलेल्या होत्या. त्या ताईंना मी सांगितलं. ताई बोलले किती वेळ झाला? मी बोललो ताई बोललो आताच काय 10-15 मिनटं झाले असेल किंवा अर्धा तास झाला असेल. त्या ताईंनी कंप्लेंट लिहून घेतली. ते ताई बोलले तू घरी जा, तुला सांगण्यात येईल म्हणून. त्यावेळेला मला 2 दिवस अगोदर फोन आला का तुझा मोबाईल भेटलेला आहे, तू इथं सूर्यवंशी हॉलमध्ये दादरमध्ये. ज्यावेळेला मी दादरला इथे आलो आणि ज्यावेळेला मी काही 2-4 शब्द ज्यावेळेला ऐकले, त्यावेळेला माझ्या चेहऱ्यावरचा जो तेजपणा निघून गेला होता तो पुन्हा आनंदाचा आला. मी एकदम खुश झालो, एवढा खुश झालो का म्हणजे ते बोलतात आनंद यांना सामावून घेता नाही आलं. म्हणून मी भारतातले शाहूनगरमधले प्रत्येक ठिकाणाच्या पोलीस अधिकाऱ्यांना, पोलीस कर्मचाऱ्यांना हात जोडून अशीच प्रार्थना करतो का सदैव सर्वांच्या पाठीशी राहून प्रत्येकाचं संरक्षण रक्षण सांभाळ करा, कारण तो लय मोठा पाठिंबा येतो. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. शाहूनगर पोलीस स्टेशन, मी PI शंकर सलगर. आज जो मोबाईल व इतर वस्तू परत करण्याचा कार्यक्रम झाला, ज्या पद्धतीनं तक्रारदारांच्या चेहऱ्यावर त्यांच्या वस्तू परत देताना आनंद होता, त्याच पद्धतीनं आमच्या पण चेहऱ्यावर आनंद होता की तक्रारदारांनी अतिशय मेहनत करून त्यांची कुठली तरी वस्तू खरेदी केलेली असते आणि कोणीतरी चोर किंवा ती वस्तू मिसिंग होते, तर त्यांचं ते आमच्याकडे मोठ्या आशेने येतात की पोलिसांनी हा माल रिकवर करून द्यावा. आज त्यांच्या आशेचं आम्ही पूर्ण निराकरण केलेलं आहे आणि त्यांचे मोबाईल किंवा इतर वस्तू त्यांच्या परत मिळवून दिलेल्या आहेत. त्यामुळे आम्हालासुद्धा त्या वस्तू परत देताना अतिशय आनंद होत आहे आणि भविष्यातसुद्धा पोलीस अशाच तत्परतेने काम करेल अशी आम्ही मुंबई पोलीसतर्फे ग्वाही देतो. धन्यवाद. थँक्यू. क्या कहेंगे? मुंबई पुलिस के लिए मैं पहली बात तो सबसे पहले धन्यवाद करता हूँ अपने पुलिस ऑफिसर लोग, जितने भी हमारे वार्ड में धारावी में हैं, जो भी पुलिस वाले हमारे साथ सहयोग किए, उन्होंने बहुत अच्छा किया हमारे साथ में. हमने 6 महीना स्ट्रगल किया लेकिन हमको हमारा सामान अच्छे से मिला. पुलिस वाले ने बहुत कोऑपरेट किया हमारे साथ में, बहुत अच्छे से बात की. उन्होंने इसका आश्वासन दिया कि मुंबई पुलिस ने जो ये अपना रिटर्न प्रॉपर्टी देने का शुरुआत किया है, इसके बारे में आपका क्या कहना है? मैं यही बोलना चाहूँगा कि मुझे 2 साल पहले मेरा फ़ोन गया था और मुझे पता भी नहीं था कि ये मिलेगा या नहीं मिलेगा. मैंने और मेरे पापा ने शाहूनगर पुलिस स्टेशन में गया था, तो वहाँ पे कंप्लीट दी थी मेरे और पापा ने. फिर 2-3 दिन पहले मुझे पुलिस का कॉल आया कि ना आपका फ़ोन मिल चुका है. पर मैं खुश हो गया अचानक से, तो मैं पापा को बोला, पापा बोले ठीक है चले जाते. तर मैं मन से बोलना चाहूँगा मुंबई पुलिस बहुत अच्छी है, ऐसे ही तरक्की करे दिल से. थैंक यू मुंबई पुलिस का. थैंक यू. ये कार्यक्रम रखा गया है और रिटर्न प्रॉपर्टी आप जो चोरी हो गया था वो दिया जा रहा है, इसके बारे में आप क्या कहना चाहेंगे? पुलिस खाते के लिए धन्यवाद है
हमारा चीज जो गया था वो मिल गया, ये हमारा बहुत आनंद है इसमें। कितने साल बाद आपको? हम लोग को 8-9 महीने में मिला। आप पुलिस के बारे में क्या कहना चाहोगे? पुलिस के बारे में उसको धन्यवाद कहना चाहता हूँ कि ऐसे ही सबका काम करते रहे। आज मुंबई पुलिस ने जो कार्यक्रम रखा है, रिटर्न ऑफ प्रॉपर्टी जिसकी खोई हुई या चोरी हुई प्रॉपर्टी है वो देने का काम चालू है, तो इसमें आपका क्या कहना है जो आपका मोबाइल आपको मिला है? हमारा ये कहना है कि मुंबई पुलिस को धन्यवाद दिल से है कि उन्होंने बहुत अच्छा काम किए। हमारा मोबाइल चोरी हो गया था और हमको मोबाइल मिल गया है आज। मुंबई पुलिस बहुत अच्छा काम किए है। तो आपका जो मोबाइल कौन से पुलिस स्टेशन में आपने? दादर पुलिस चौकी में हमने कंप्लेंट डाले थे। उन्होंने हमारा बहुत अच्छा सुनवाई किए और उन्होंने खोज कर मुझे मोबाइल दिए। तो दादर पुलिस स्टेशन के जो सीनियर है उनके बारे में क्या कहना है? वो भी बहुत अच्छे हैं। सब जितने पुलिस चौकी है या पुलिस स्टेशन है, सब साहब लोग बहुत अच्छे काम किए। यहाँ पर देखिए कितना ज़्यादा पब्लिक है आई है, किसी का सोना चांदी सब आपको मिला है। आपको कोर्ट जाना तो नहीं पड़ा? नहीं कुछ नहीं, डायरेक्ट मुंबई पुलिस सीधा घर पे थे, फ़ोन आया कि आपका मोबाइल मिल गया, तो हमने पूछ के आए, एड्रेस दिए थे, इसी लोकेशन पे आके पहुँचे और हमको हमारा मोबाईल मिल चुका है। नमस्कार बंधू आणि भगिनींनो, 9 जानेवारी 22ला मोबाईल चोरीला गेला होता। 3 वर्षाचा वर पिरियड झाला आणि तरी पण तो भेटला, तो खूपच आनंद महत्त्वाचा आहे। सर्वांना अशी जाणीव आहे की अरे पोलीस कंप्लेंट का करायची किंवा असं वाटतं की पोलिसांकडे का जायचं, कशाला टाईम वेस्ट करायचा, पण ते चुकीचं आहे। अगर आपण व्यवस्थित कंप्लेंट केलेली असेल तर आज प्रत्येकानं बरेच जणांना जसं मोबाईल 634 मोबाईल सगळ्यांना भेटलेले आहे आणि बरेच मालमत्ता भेटलेले आहेत, तसं भेटण्याची शक्यता जास्त आहे। आणि सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी, महिला अधिकारी जे पण आहेत त्यांचा खूप मनापूर्वक मी खूप आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। थँक्यू। आसन व्यवस्थेच्या पाठीमागील बाजूस चहा आणि बिस्किट याची सोय केलेली आहे, कृपया त्याचा आस्वाद घ्यावा। इसी तरह मुंबई पुलिस उप आयुक्त को अपने हर जोन में रिटर्न ऑफ प्रॉपर्टी का प्रोग्राम आयोजित करना चाहिए ताकि जनता का विश्वास बढ़े। इसी तरह की खबरें देखने के लिए हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें और हाँ, सब्सक्राइब करना ना भूलें।